नमस्कार. श्री ज्ञानेश्वरी गुणार्थ दीपिका श्री बाबाजी महाराज पंडित भाग 63. मागच्या 62व्या भागात आपण साधारण पाहिलं की उत्पत्ती नाश रहित अनादी स्वयंसिद्ध परब्रह्माला आहे नाही हे शब्द लागू पडत नाहीत. हे शब्द जणू त्या ठिकाणी मुख्य होतात. ज्याप्रमाणे मडके, घट, पणत्या इत्यादी सर्व एकाच मातीचे असतात, पण रंग आकार त्यांचे खरे वाटतात. आधारभूत माती दिसत नाही. त्याप्रमाणे परब्रह्माहून जगत वस्तू निराळी व खरी वाटते. तोपर्यंत आधारभूत असलेले परब्रह्म जणू झाकल्या जाते. म्हणून परब्रह्म जाणण्याकरता प्रथम व्यतिरेक विचार सांगितला जातो. म्हणजे जगताला परब्रह्मावरून निराळे पाहता येते व परब्रह्माला जगताहून निराळे पाहता येते. त्यामुळे जगताचे भिन्न, वेगळे, स्वतंत्र असे वाटणारे वस्तुत्व संपते आणि सर्व नामरूपे आणि सर्व नामरूपात एकच परब्रह्म आहे असे अन्वयाचे ज्ञान होते. हेच परब्रह्म सर्वत्र हात, पाय, डोळे, शिरे, मुखे इत्यादी असलेले थोडक्यात विश्वात जेवढे काही आहे ते सर्व यांनीच व्यापलेले आहे. सत्तामात्र निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी भासणाऱ्या ब्रह्मांडात जेवढ्या काही क्रिया चालतात त्या झाल्या आहेत, चालू आहेत आणि होणार आहेत, त्या सर्व विश्वाच्या अंतर्यामी असणाऱ्या परब्रह्माच्या सत्तेमुळेच होतात. अर्जुना, आत्मस्वरूप संपूर्ण ठिकाणी एकाच वेळी एकाच क्षणी सर्व दूर व्यापलेले असते. म्हणूनच त्याला विश्वांध्री म्हणजे जिकडे तिकडे सर्वत्र पाय असलेले असे म्हणतात. कारण तो सर्वत्र गेल्यासारखा असतो, सर्व ठिकाणी वावरल्यासारखा असतो. आत्मस्वरूप हे सर्व द्रष्टे आहे. म्हणूनच चक्षु आदी इंद्रिया रहित अशा आत्मस्वरूपाला जिकडे तिकडे चक्षु इत्यादी इंद्रिय आहेत यालाच विश्वमूर्धा पण म्हणतात. तसेच याला अग्निरूप सुद्धा मुखे आहेत. अग्नीच्या कोणत्याही भागावर टाकलेली आहुती ही अग्नीतच पडते. आत्मस्वरूप सर्व आपणच भोगणारे होतो. यच्चावत जीवाच्या जाणणाऱ्या वृत्तीच्या ठिकाणी चैतन्य रूप आत्माच अधिष्ठानभूत असल्यामुळे यच्चावत प्राणी जे जे जाणतात ते ते सर्व अंतर्यामी परमात्माच अनायासे जाणतो अशी काव्यात्मक भाषा वेदांतात आढळते. पण जीव भ्रांतीनेच आपल्याला स्वतःला निराळा स्वतंत्र असा भोक्ता समजतो. वस्तुतः एक आत्मस्वरूपच भोक्ता आहे. ज्याप्रमाणे आकाश यच्चावत वस्तूशी संलग्न असते, म्हणून आत्मस्वरूपाला सर्वत्र शब्द जात असे ते कान आहेत असे समजतात. अर्जुना, या सर्वांचा अर्थ एकच आहे की या सर्वांचा अर्थ एकच आहे की परब्रह्माची व्यापकता सर्व दूर आहे. त्याच्यापासून दुसरी वस्तू नाही. नाहीतर परब्रह्माच्या ठिकाणी हात, पाय, डोळे, शिर अशी अवयवाची गरजच काय? ज्याप्रमाणे पाणी या वस्तुरूपाने पाहता सर्व लाटा पाणीरूपच असतात, त्याप्रमाणे अमर्याद व्यापक अशा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याच्याहून भिन्न वस्तू आणि तिचे उत्पत्ती नाश असे मुळीच संभवत नाही. म्हणून अशा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जेवढे काही भासेल ती सर्व लीला आहे असे तू समज. समुद्रात अनेक लाटा उसळतात. त्या स्वरूप लीलेचा आनंद फक्त ज्ञानी भक्तांनाच घेता येतो. पण अज्ञानी लोक मात्र नामरूपात भ्रांतीत अडकतात आणि नामरूपाच्या भ्रांतीमुळेच त्यांना सुखदुःख आणि हर्ष विषाद यांना सामोरे जावे लागते. परब्रह्म वस्तू मुळात नेहमी करताच अफूट व अद्वैत स्वरूपच आहे आणि राहते आणि राहील. मग व्यापणारा आणि व्यापला जाणारा असे दोन पदार्थ तेथे कसे असणार?
पण अद्वैताविषयी काही बोलायचे झाल्यास क्षणभर द्वैत स्वीकारावे लागते. कारण सच्चिदानंद आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सांगणारी व सांगितली जाणारी वस्तू एकच असल्यामुळे बोलण्याला खरोखरच मौन पडते. अर्जुना, या संपूर्ण डोळ्यांनी दिसणाऱ्या आणि पंचज्ञानेंद्रियांनी समजणाऱ्या नामरूपात जे ज्ञेय ज्या रीतीने व्यापक आहे तेच आता मी तुला सांगतो आणि ते तू लक्षपूर्वक ऐक. पोकळीने आकाश नेहमीच व्यापले असते. वस्त्रात सूत हे असतेच असते. त्याप्रमाणे एकच ज्ञेय सर्व रूपाने सर्वत्र आहे. रस म्हणजे पाणी, तेज दिव्याच्याच ठिकाणी असते. कापूर सुगंध रूपाने आणि शरीर म्हणजेच कर्म. त्याप्रमाणे ज्ञेय संपूर्ण पदार्थ मात्राच्या ठिकाणी पदार्थ मात्रच म्हणून होऊन राहते. तात्पर्य, दोरीवर भीतीने भासलेल्या कल्पित सर्पाच्या ठिकाणी वस्तुतः दोरीच सर्परूपाने भासते. त्याप्रमाणे आत्मस्वरूपाहून भिन्नत्वाने कल्पलेल्या सर्व कार्यरूप पदार्थामध्ये एक अद्वैत आत्माच नांदत असतो. आता पुढे, तर या सर्व कार्यरूप पदार्थ रूपाने एक अद्वैत आत्माच भासत असतो. अर्जुना, पाण्याचा प्रवाह वाकडा असतो पण पाणी सरळ असते. अग्नी लोखंडात आला तरी अग्नी काही लोखंड होत नाही. धातूची मूर्ती केली तरी धातूचा तुकडा म्हणजे काही देव नाही. मडक्याच्या आकाराचे वेटाळलेले आकाश, मडक्याच्या आकाराने वेटाळलेले आकाश वाटोळे दिसते पण मठामध्ये चौकोनी आकाराचे दिसते, पण खुद्द आकाशाला कोणताही आकार नाही. त्याप्रमाणे जे ज्ञेय विकाररूप झाले असले तरी ते विकार रूपाने परिणाम पावत नाही. त्यामुळे जे ज्ञेय विकाररूप झाले असले तरी ते विकार रूपाने परिणाम पावत नाही. घटाकारे वेटाळे तेथ नभगमे वाटोळे, मठ तरी चौफळे आये दिसे. परी ते अवकाश जैसे, नोहे जतीचे आकाशे. जे विकार होऊन तैसे विकारी नोहे. सच्चिदानंद परम ब्रह्मावरून जड विनाशी इत्यादी भिन्न धर्माने आणि भिन्न वस्तुत्वाने भासणारे सर्व पदार्थ परब्रह्माच्या ठिकाणी भ्रमाने भासत असल्यामुळे त्याचे निराकरण करून ज्ञेय परब्रह्म घेतले पाहिजे. यालाच व्यतिरेक म्हणतात. असो, या देहामध्ये सत्वादी गुण आणि दशेंद्रिये व मन यासारखेच ज्ञेय आहे असे वाटते, पण ज्याप्रमाणे गुळाची गोडी ही त्या ढेपेच्या आकारात नसते त्याप्रमाणे ज्ञेयाच्या ठिकाणी गुण इंद्रिये ही वास्तविक नाहीत. हे अर्जुना, ज्याप्रमाणे दुधाच्या अवस्थेत तूप हेच दुधाकार असते पण ते दूध म्हणजे तूप नव्हे, त्याप्रमाणे ज्ञेय या सर्व कार्यरूप पदार्थाच्या ठिकाणी असूनही कार्यरूप होत नाही हे तू पक्के लक्षात ठेव. बुगडी हे नाव आकारालाच आहे, बाकी सोने ते सोनेच. दागिन्याचा वरचा फसवा आकार बदलला तरी सोने हे कायमता सोनेच राहते. त्याप्रमाणे प्रतिक्षणी बदलणाऱ्या या विश्वात ते ज्ञेय स्वतः मुळीच न बदलता नेहमी तसेच्या तसेच राहते. अर्जुना, स्पष्ट मराठी असेच सांगायचे झाल्यास सत्व रजतम हे गुण आणि इंद्रिये यांच्यापासून ते ज्ञेय सदैव वेगळेपणानेच असते असे जाण. नाम रूप संबंध जाती क्रिया हे सर्व आकाराविषयी बोलले जाते, ज्ञेय वस्तूविषयी नाही. ज्ञेय परब्रह्माचा आणि सत्व रजतम इत्यादी गुणाचा काही संबंधच नसल्यामुळे ज्ञेय गुणरूप कधीच होत नाही. ज्ञेय हे गुणरूप कधीच होत नाही, पण गुण हे त्याच्याच ठिकाणी भ्रांतीने भासतात. म्हणूनच अज्ञानाने भ्रांत झालेल्या जीवांना
ते ज्ञेय परब्रह्म वस्तूच त्या सर्वांना धारण करते असे केवळ वाटते. ते त्याचे धारण करणे असे आहे की ज्याप्रमाणे आकाश अभ्रांना किंवा आरसा मुखाच्या प्रतिबिंबांना धारण करतो, सूर्याचे किरण मृगजळाला धारण करतात. अर्जुना, ज्ञेय जे निर्गुण परब्रह्म ते सर्व कार्यरूप प्रपंचाला याचा यत्किंचितही संबंध न येऊ देता धारण करते. अर्जुना, ज्ञेय जे निर्गुण परब्रह्म ते सर्व कार्यरूप प्रपंचाला त्या प्रपंचाचा यत्किंचितही संबंध न येऊ देता धारण करते. पण ते धारण करणे खोटे असल्यामुळे ते सर्वदा व्यर्थ होय. ज्ञेय परब्रह्माचे ठिकाणी जीवाने जड विनाशी स्थूल सूक्ष्म जीव जगाताची भ्रांती केलेली आहे, कल्पना केलेली आहे. त्यामुळे ते जगत खरोखरच अस्तित्वात नसल्यामुळे त्याचा ज्ञेय परब्रह्माशी काही एक संबंध नाही. ज्याप्रमाणे जागृतीत भिकारी असून स्वप्नात त्याने राज्य भोगावे, त्याप्रमाणे ज्ञेय हे निर्गुण परब्रह्म सत्व रज तम गुणांचा भोग घेत असते. जीव हा खरोखर त्रिगुण रहित आहे, पण तो व्यर्थच मी त्रिगुणाने बद्ध आहे अशी खोटी आपल्याविषयी कल्पना करतो. अर्जुना, ज्याप्रमाणे अनेक प्रकारच्या अग्नीची उष्णता सतत अग्नीशी एकरूपच राहत असते, त्याप्रमाणे सर्व सजीव व निर्जीव प्राण्यामध्ये जे अविनाश भावाने म्हणजे कधीही नाश पावत नाही अशा भावताने जे स्थित असते, जे सूक्ष्म रूपाने सर्व पदार्थांना व्यापून आहे, तेच ज्ञेय होय असे म्हण, असे जाण. जे चराचर भूता माझी असे पंडुसुता, नाना वन्नी उष्णता अभेदे जैसी, तैसेनी अविनाश भावे जे सूक्ष्म तसे आगवे, व्यापून असे ते जाणावे ज्ञेय येथ. जे एक सर्वाच्या आत बाहेर असून आत्मविचार करणाऱ्यांना जवळ आणि आत्मविचार न करणाऱ्यांना मात्र ते फार दूर आहे. ज्या एकाच वस्तू वाचून दुसरी वस्तूच नाही आणि जे केव्हाही काही एक बदल न होता अखंड एक सारखेच राहणारे आहे. जे एक आत बाहेरी, जे एक जवळ दुरी, ते एका वाचुनी परी दुजी नाही. ज्याप्रमाणे दुग्ध समुद्राच्या दुधाची गोडी काठाशी थोडी, मध्यभागी फार अशी काही नसते, ती सर्वत्र अखंड इथून तिथून कुठूनही घ्या सारखीच असते. ज्ञेय परब्रह्म पूर्ण कधीच होत नाही. ते कोणत्याही देशात सदैव अखंड आणि पूर्णच राहते. क्षीरसागराची गोडी माझी बहु थडिये थोडी, हे नाही तया परवडी पूर्ण जेगा. पूर्ण इदम पूर्णामिदम या बृहदारण्यक स्तुतीची आठवण या ठिकाणी आहे. स्वेदज प्रभूती वेगवेगळ्या भूती जयाची अनुशक्ती खोमणे नाही. म्हणजे स्वेदज इत्यादी चारी वेगवेगळ्या या प्राण्यांच्या ठिकाणी त्याची व्याप्ती कमी जास्त अशी नाही. अर्जुना, ज्याप्रमाणे हजारो घटातील पाण्यात चंद्रबिंब पडले तरी तो चंद्र निरनिराळा वेगवेगळा होत नाही. घट सहस्र अनेका माझी बिंबोनी चंद्रिका न भेदे जेवी. घट सहस्र अनेका माझी बिंबोनी चंद्रिका न भेदे जेवी. परब्रह्माचे एक वस्तुत्व व अखंडत्व कधीच भंग पावत नाही. मिठाच्या खड्याच्या ढिगात आणि एक सूक्ष्म मिठाच्या खड्यात सारखाच खारटपणा असतो. उसाच्या एका मोळीत किंवा उसाच्या एकाच काणक्यात सारखीच गोडी असते. त्याप्रमाणे जे अनेक भूतामात्रांचे ठिकाणी एकच अद्वैत रूप सारखेच व्यापून आहे. ज्याप्रमाणे समुद्रापासून उत्पन्न झालेल्या तरंगांना हा समुद्रच केवळ आधार असतो, त्याप्रमाणे ज्या ज्ञेयापासून हा भूताकार उत्पन्न झाला ते ज्ञेयच त्याला आधार असे आहे. तेच जगतरूप कार्याचे विवर्त कारण होय. म्हणजे जगत हे परब्रह्म्यावर पानावरील
तरंगाप्रमाणे विवर्त कार्यरूपाने आहे किंवा भासते. वेदांतातही परब्रह्माला उपादान कारण दर ठरवलेले आहे. बाल्य, तारुण्य, वृद्धत्व या वयांच्या अशा बदलत्या 3 अवस्था असल्या तरी तिन्ही अवस्थेत ज्याप्रमाणे शरीर हे एकच एक असते, त्याप्रमाणे उत्पत्ती, स्थिती, लय या तिन्ही काळी जे ज्ञेय, अखंड, अविकारी, एकरूप असते, दिनमान होत जात असताना सुद्धा प्रातः, माध्यान्ह आणि सायंकाळ असे 3 काळ होतात. त्याप्रमाणे या तिन्ही काळी आकाश न पालटता ते आकाश जसेच्या तसेच असते. या ज्ञेयालाच उत्पत्ती काळी ब्रह्मा, स्थिती काळी विष्णू आणि विष्णूचा आकार नष्ट होतो तेव्हा त्याला रुद्र म्हणतात. ही तिन्ही कार्ये जेव्हा शून्य असतात म्हणजे मुळीच नसतात तेव्हा ते शून्य स्थिती ज्ञेय होय, तेव्हा ती शून्य स्थितीही ज्ञेयच होय. या ज्ञेयामुळे अग्नीला उष्णता असते. चंद्राचे जीवन यांच्यावरच आधारित आहे. सूर्याचे डोळे सर्व काही यामुळेच पाहू शकतात. हे आधीचेही आधी आहे. वृद्धीचे वाढणे याच्यावरच अवलंबून आहे. जीवाचे जीवपण आणि बुद्धीची ज्ञानशक्ती याच्यामुळेच आहे. ज्ञेयाच्या प्रकाशामुळेच ताऱ्यांना तेज आहे. अग्नीकडून होणारे सर्व व्यवहार याच विपुल शक्तीमुळे होतात. मनाचे मनपण, डोळ्यांची दर्शन शक्ती, घाणांचे गंधज्ञान, शब्दाचे अर्थ धारण करणे हे सर्व यामुळेच आहे. प्राण्याचे सचेतनत्व, चरणांची चालण्याची शक्ती आणि कोणत्याही कार्याचे कार्यरूप होत असणे हे या केवळ ज्ञेयामुळेच शक्य होते. आकाराला आकारपणा, विस्ताराला विस्तारपणा येणे किंवा आकाराचा आकार नष्ट होणे, विस्ताराचा विस्तार नष्ट होणे या सर्व गोष्टी केवळ आणि केवळ या ज्ञेयामुळेच होत असतात. पृथ्वीचे पृथ्वीत्व, पाण्याचे जीवनदायित्व, प्रकाशाची प्रकाशदानाची शक्ती ही सर्व या ज्ञेयाच्या सामर्थ्यावरच अवलंबून आहे. वायूची गती किंवा वायूची गतिशून्यता, गगनाचे आकाशातच राहणे, तेजोमय वस्तूचे तेजमय असणे हे सर्व केवळ आणि केवळ या ज्ञेयामुळेच शक्य आहे. अर्जुना, थोडक्यात म्हणजे हे सर्व आहे व त्या सर्वांमध्ये ते ज्ञेय सर्वपणाने असते. त्याच्याशिवाय तेथे दुसरे काहीच नाही. एकदा ही जाणीव झाली किंवा हे ज्ञेय आकलन झाले म्हणजे पाहणाऱ्याला प्रथम हे सर्व भिन्न भिन्न दिसत असते. त्या दृश्यामधील भिन्नता जाऊन सर्व काही एकत्वात सामावले आहे. नंतर असा अनुभव येतो. नंतर अर्जुना, ते ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान असे दोन्ही होते. वस्तुतः ज्ञानाने जेथे पोहोचायचे ते स्थान सुद्धा ज्ञेयच आहे. सारांश, जे ज्ञेय अग्नीला प्रकाशमान करणारे आहे, जे चंद्राचा प्राण आहे, सूर्याचे डोळे आहेत, ज्याच्या योगाने आपण पाहू शकतो, जे अग्नीचे दीपन, जे चंद्राचे जीवन, सूर्याचे नयन, जे गती जेणे, ज्याच्या प्रकाशाने संपूर्ण नक्षत्र समुदाय प्रकाशित झाला आहे, ज्याच्या तेजाने प्रलयातील महातेज सुद्धा तेजाळले आहे, जयाचे उजियडे तारांगण उघडे, महातेज सुरवाडे रहाटे जेणे, आदीची जे आदी, वृद्धीचे वृद्धी, बुद्धीचे जे बुद्धी, जीवाचा जीव, जे सर्व कारणाचे कारण, जे बुद्धीची ज्ञान क्षमता असून वाढीची वाढ असून जीवाच्या सर्वस्वी असे आधारभूत जे काही असेल ते तेच होय. जे मनाचे मन, नेत्राचे नेत्र, कानाचे कान, वाचेची वाचा असे होय. जे मनाचे मन, जे नेत्राचे नयन, कानाचे कान, वाचेची वाचा, जे प्राणाचाही प्राण आहे, जे गतीचे पाय असून क्रियेचे कर्ते पण आहे, ज्याच्या योगाने, हे अर्जुना, ज्या योगाने आकार आकाराला येतो, विस्तार विस्तारला जातो, ज्याच्या योगाने संवार हा संवार असतो,
जे प्राणाचा प्राण, जे गतीचे चरण, क्रियेचे करतेपण जयाचेनी, आकार येणे आकारे, विस्तार येणे विस्तारे, संहार जेणे संहारे पंडुकुमरा. जी ज्ञेय वस्तू सर्व पदार्थ मात्रांना आधार देणाऱ्या पृथ्वीचीही पृथ्वी आहे, म्हणजे पृथ्वीलाही ती आधार आहे. पाण्याचेही ते पाणी होय, ज्याच्या तेजाने सर्व तेजरूप दिवाची लावणी होते, दिवे लागण होते. जे मेदनीची मेदनी, जे पाणी पिऊन असे पाणी, तेजा दिवे लावणी जेणे तेजे. जे वायूचा श्वासोच्छ्वास असा आहे, श्वास प्रश्वास आहे, आकाशाचे आकाश आहे. अर्जुना, आता हा विस्तार पुरे. अरे, आभास सुद्धा याच्याच मुळे वाचतो. जे वायूचा श्वास प्रश्वास, जे गगनाचा अवकाश, हे असो आघवाचे आभास, आभास जेणे. तात्पर्य, ज्ञेय परब्रह्म सत्ता स्वरूप आहे, चैतन्य रूप आहे. अनंत ब्रह्मांडाला आधार असणाऱ्या एका परमात्म तत्वापासून दुसरा कोण इथे असणार? अर्जुना, फार काय सांगू. संपूर्ण पदार्थामध्ये जे एकच संपूर्णपणे आहे, जेथे त्याच्यापासून दुसऱ्या भावाचा, दुसऱ्या कशाचा प्रवेशच नाही, ज्याचे दर्शन झाल्याबरोबर पाहणारा आणि पाहिले जाणारे संपूर्ण द्वैत एक वस्तुरूप अफूट अद्वैतात समरस मिळून जाते. मग ज्ञान, ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञानाने प्राप्त होणारे स्थान इत्यादी सर्व रूपाने ते एकच एक आहे, एकच एक आहे असा अनुभव येतो. ज्याप्रमाणे भिन्न आकडे पुसून टाकले असता त्याचा भिन्नपणा नाहीसा होतो, त्या सर्वांचे ऐक्य होते. त्याप्रमाणे ज्याच्या दर्शनाने साध्य साधनादिकांचे ऐक्य अनुभवाला येते. अर्जुना, ज्या ज्ञेय स्वरूपाचे ठिकाणी द्वैतभाव मुळीच नसतो, ही अखंड अविकारी परब्रह्म अवस्था जीवाचे मूळ स्वरूप आहे. पण त्याकरता देह इत्यादीचा अहंभाव सोडून आपण द्यायला हवा. अर्जुना, याप्रमाणे तुझ्या समोर क्षेत्र म्हणजे काय ते विस्ताराने सांगितले. त्याचप्रमाणे क्षेत्रानंतर तू ज्या दृष्टीने ज्ञेय स्वरूप पाहू शकतील, ती ज्ञान दृष्टी प्राप्त होण्याकरता आवश्यक असलेले ज्ञाने अर्जुना, तुला मी हे सगळे सांगितले. तसेच तृप्ती होऊन पुरे म्हणण्या इतके अज्ञानाची लक्षणे पण सांगितले. नंतर ज्ञेयाच्या स्वरूपाचे स्पष्टपणे निरूपण केले. क्षेत्रज्ञ विवेक पूर्ण समजल्यावर सुद्धा सगुण स्वरूपाचे प्रेम कायम असते. कारण पृथक पृथक नामरूपाचा जड विनाशी सगुण प्रत्यय न राहता एकसंग अफुट सच्चिदानंद रूप नामरूपाचा चिन्मय प्रत्यय हा येत राहतो. अशा प्रकारे अर्जुना, मला जाणले की त्या मोबदल्यात जाणणारा मीच होतो. अर्जुना, मला जाणले की त्या जाणण्याच्या मोबदल्यात मीच होतो. हे जाणून या शेवटी आपण या साठोवाटी मीची होती. कड्यावर चढण्याकरता पायऱ्या कराव्या, आकाशात वर जाण्याकरता मोठा माचा बांधावा. त्याप्रमाणे हिंस्र विषारी जनावरांपासून संरक्षण होते. अथांग पाणी केवळ नावेचा आश्रय घेतल्यानेच पार करता येते. तसे माझ्यापर्यंत पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग तो मी तुला सांगितला. केवळ फक्त नुसता आत्मा आहे असे म्हटले असते तर तुला ते कळले नसते, तुझ्या बुद्धीने ते ग्रहण केले नसते. म्हणून एकच अद्वैत स्वरूप तुला 4 प्रकारचे करून सांगितले. ज्याप्रमाणे लहान मुलाला अन्न भरवताना एका मोठ्या घासाचे लहान लहान भाग करून त्याला भरवावे लागतात, म्हणूनच एकच अद्वैत ब्रह्म मी क्षेत्र, ज्ञान, ज्ञेय आणि अज्ञान अशा 4 प्रकारे सांगितले. पण हा पण एक भाग जर समजला नसेल तर हीच गोष्ट निराळ्या प्रकारे अजून तुला मी सोपी करून सांगतो. तर आता केवळ आत्मा व अनात्मा अशा 2 भागातच मी तुला हे सर्व समजावून सांगतो. तू फक्त लक्ष दे, म्हणजे ऐकताना सर्व अर्जुनाचं नत्व आपल्या कानात आणून ठेव. हे श्रीकृष्णाचे शब्द ऐकून अर्जुनाच्या अंगावर रोमांच आले. देव म्हणाले, तुझा तो पहिले हर्ष वायू आवर. ऐक,
यालाच पुरुष प्रकृती विवेक म्हणतात. यालाच सांख्य म्हणतात. हाच सांगण्याकरता मी कपिल मुनी असा अवतार घेतला. ती माझीच विभूती आहे हे तुझ्या चांगलेच लक्षात असेल. प्रकृती आणि प्रकृतीचे कार्य यापासून पुरुषाला निराळे करणे याला व्यतिरेक म्हणतात. अर्जुना, ज्याप्रमाणे दिवस आणि रात्र हे दोन्ही बरोबर असतात, तसे हे पुरुष प्रकृती अनादि असून सतत बरोबरच राहतात. कोणीही मागे पुढे जन्मले नाही. कोणतीही रूप किंवा आकार आला की त्याची सावलीही आलीच. धान्याचा कण आला की कण नसलेला कोंडा आलाच. तसे जुळ्या भावासारखे हे अनादि सिद्ध प्रकृती पुरुष विभक्तपणे प्रगट असतातच. जीव व त्याची कल्पनारूप प्रकृती ही दोन्ही अनादि आहेत. जीव आणि त्याची कल्पनारूप प्रकृती हे दोन्ही अनादि आहेत. जीव पूर्वी शुद्ध परब्रह्म होता आणि नंतर कल्पनाबद्ध किंवा प्रकृतीबद्ध झाला असे मानता येत नाही. कारण तसे मानले तर मोक्ष हा नित्य ठरत नाही. नित्य ज्ञानी परमात्मा व अविद्येची निवृत्ती झालेला ज्ञानी पुरुष या दोघांनाही बद्धतेचा प्रत्यय कधीच म्हणजे कधीच नसतो. जीव केव्हापासून बद्ध झाला हे परमात्मा आपण सांगू शकत नाही. पण बद्ध झालेला जीव मी केव्हापासून बद्ध हो हे पण तो स्वतः सांगू शकत नाही. म्हणून जीव आणि त्याचा कल्पनेशी संबंध हे दोन्ही अनादीच मानावे लागतात. असो.